शहरात एकच खळबळ. तुकाराम मुंढेच्या टीमची संभाजीनगरहून थेट कारवाई. लातूरचा अन्न भेसळ विभाग झोपेत. शहरात एकच खळबळ माजली असून बहुचर्चित अन्न भेसळ विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाजीनगर येथील टीमने आज सोमवार दिनांक 15 जून रोजी दिवसभर लातूर शहरात कारवाईचा सपाटा लावला असून लातूरचा अन्न भेसळ विभाग सध्या झोपेत असल्याचे दृश्य दिसत आहे. राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा आणि तंबाखू विक्रेत्यांमध्ये व अन्न औषध प्रशासन विभागाने आक्रमक मोहीम उघडली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. अवघ्या काही दिवसात राज्यभरातील 195 ठिकाणी धाडी टाकून तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सोमवार दिनांक 15 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने लातूर शहरात धडक कारवाई करत तब्बल 8 दुकानांची झाडाझडती घेतली. या अचानक कारवाईमुळे व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विशेषतः खंडोबा गल्ली परिसरातील प्रसिद्ध खव्याची गल्ली येथे 5:30च्या सुमारास 4 खव्यांच्या दुकानावर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी दुकानातील खाद्यपदार्थांची तपासणी करत कागदपत्रांचीही पाहणी केली. याशिवाय शहरातील अन्य 4 दुकानावरही एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मात्र या कारवाई दरम्यान पथकाच्या हाती कोणत्याही संशयास्पद अथवा भेसळयुक्त माल लागला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरीही अचानक झालेल्या या धाडसत्रामुळे शहरातील भेसळ माफियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पथकात सत्यवान दाभाडे, पूजा शिंदे या अधिकाऱ्यांचा समावेश होता. अन्न सुरक्षेसाठी प्रशासन अधिक कठोर होत असल्याचे संकेत या कारवाईतून पुन्हा एकदा मिळाले आहेत.